प्रतिष्ठान NM रायगड प्रथमेश पाटील अंगद पाटील यांचा संघ, दुसऱ्या बाजूला आपल्याला रिकेन मोहंती साहेबांचा संघ देखील पाहायला मिळतोय, अंजू अन्मी मॅडम यांचा संघ देखील पाहायला मिळतोय। 4 ओव्हरची मॅच असणार आहे। मॅचला होते सुरुवात। मॅन ऑफ द मॅच जो होईल त्याला 10,000 रुपयाचा पुरस्कार वेगळा आहे। फक्त मॅन ऑफ द मॅच, 4 ओव्हरची मॅच आहे, मॅन ऑफ द मॅच होईल त्याला 10,000 आणि जर 50 मारली 10,000 आणखी मिळणार आहेत। आकाश जांगिडे यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये ऋतिक पाटील बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत। फायनल मॅचला सुरुवात होते, 6 वाजतायत। या स्पर्धेतील शेवटचा सामना 3 दिवस आपण पाहिली, सगळ्यांनी एन्जॉय केली, डोक्यावर घेतली आणि अशी स्पर्धा आता शेवटच्या अर्धा पाऊण तासापुरती उरली आहे खरी, परंतु मजा घेऊयात। वेगाचा बादशाह गोलंदाजीसाठी याच गावाने भारतीय टेनिस क्रिकेटला एक वेगवान गोलंदाज दिला, नाव विकी भोईर गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत। तर डोंबिवली परिसरातील वडवली गावचा खेळाडू फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय ऋतिक पाटील। प्रेक्षकांनी देखील चांगलंच एन्जॉय केलं या स्पर्धेला। यूट्यूबला सुद्धा 3 दिवसात आज 1,70,000 प्रेक्षकांनी यूट्यूबला ही स्पर्धा पाहिली, कौतुक करावं लागेल। पहिला बॉल खोलवर टप्प्याचा वेगवान बॉल, विकीचा वेग ही विकीची ओळख आहे। गावातील दहिकाला पथक देखील चर्चेत असताना पाहायला मिळतात। गावचं क्रिकेट चर्चेत आहे, गावचं अंडरआर्म क्रिकेट सुद्धा। सचिन नाईक स्वतः अंडरआर्म क्रिकेट खूप चांगले खेळायचे आणि या गावाला खऱ्या अर्थाने आगरी कोळी संस्कृती टिकून ठेवण्याचं काम, इमारती मोठ्या मोठ्या झाल्या, टोलोजंग टॉवर उभे राहिले, परंतु गाव पण आजही गावकऱ्यांनी जपून ठेवलंय या ठिकाणी, ही महत्त्वाची बाब पाहायला मिळते। नवी मुंबई बदललं, परंतु नवी मुंबई आज भारतातील अग्रगण्य शहरात देखील आहे। यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला समोर खेळण्याचा प्रयत्न केला जरूर होता, एक धाव तिकडे घेतली जाईल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल। 4 ओव्हरची मॅच आहे, कोणता संघ बाजी मारणार ही मॅच पाहण्यासाठी खास ओरिसावरून रिकेन मोहंती साहेब टीमचे ओनर हे सुद्धा इकडे उपस्थित आहेत। यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु अशा ठिकाणी बॉल पडलाय जिकडे फिल्डर नव्हते। 3 खेळाडूंच्या मधोमध चेंडू पडतोय, धीरज तिकडे पोहोचले, थ्रो करतायत आणि तिकडे धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जात असताना पाहायला मिळते। विकीचा भेदक मारा सध्याच्या घडीला आपला पाहायला मिळतोय, परंतु याचं उत्तर या ठिकाणी द्यावं लागेल ऋतिक पाटील आणि दिनू कांबळे यांना सुद्धा, कारण क्रिकेट हा खेळ 2 डावांचा आहे। एकाने बॅटिंग करायची, एकाने बॉलिंग करायची, एक डाव झाल्यानंतर आपली भूमिका बदलायची, एकाने केलेल्या धावांचा पाठलाग करायचा। हो कमी गतीने टाकलेला बॉल, एवढ्या वेगात येणाऱ्या गोलंदाजाचा स्लोअर वन कळणं तेवढं सोपं नाहीये आणि विकीने आता स्लोअर वनच केला, अडचणीत आणणारा होता, परंतु एक धाव आली आहे। मयूर म्हात्रे साहेब आणि विनय म्हात्रे दिगोडे या दोघांनाही विनंती असेल आपण मंचावर यायचं आहे। SN ग्रुप आयोजित असणाऱ्या या नामवंत स्पर्धेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। विकी, 3 दिवस जेवणाची व्यवस्था उत्तम क्वालिटीचं शाकाहारी मांसाहारी पद्धतीचं मयूर म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून ही जेवणाची व्यवस्था झाली आहे आणि म्हणूनच आम्ही विशेष कौतुक आपलं मयूर म्हात्रे साहेब करतोय आणि आपले देखील या ठिकाणी आगमन होते, हार्दिक स्वागत। विकी भोईर अप्रतिम गोलंदाजी करतायत, 5 चेंडूमध्ये फक्त 6 धावा खर्च केलेल्या आहेत। मयूर म्हात्रे साहेबांचे या ठिकाणी स्वागत असेल। यावेळेला सरळ बॅटने समोरच्या दिशेने, इकडे चुकले आणि या चुकीला माफी नाहीये, येतोय सिक्सर, षटकार। मयूरजी म्हात्रे ज्यांचा आपण चंदू सर मगाशी उल्लेख केला, 3 दिवस जेवणाची व्यवस्था आणि ते संपूर्ण व्यवस्थापन ही मोठी जबाबदारी होती। ही जबाबदारी लिलिया पार पाडणारे आमचे मयूरजी म्हात्रे यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते, त्यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करूया आणि वेलकम करूया। खऱ्या अर्थाने कौतुक करा, कोणत्याच गोष्टीची कमी येऊ दिली नाही या स्पर्धेच्या माध्यमातून। मोटरसायकल मालिकावीरासाठी महाराष्ट्रात पावसाळ्यात अशा किती स्पर्धा असतात ज्याच्यात मोटरसायकल असतात आणि मांजऱ्याच्या स्पर्धेमध्ये होती, पुण्याच्या होती आणि आता ही स्पर्धा आहे। आताच पुढल्या वर्षीचे वेध लागतील की कोण किती पारितोषिक असेल, पुढल्या वर्षी किती पारितोषिक असेल आणि प्राइस किंवा वैयक्तिक काय असेल याची आतापासूनच चर्चा होईल।
अंगद पाटील गोलंदाजीसाठी येत आहेत. पहिल्या षटकात 12 धावा आलेल्या आहेत. दिनू आणि ऋतिक पाटील ही जोडी जमली आहे ओरिसा संघासाठी. चर्चा आहे की आज मोटरसायकल कुणाला मिळणार. ओ टप्पा पडल्यानंतर बॉल वळतोय. अंगदचं वैशिष्ट्य आहे वेगावर भर न देता बॉलला कट करतात. कधी आतमध्ये कधी बाहेर. कटरचा वापर खूप प्रभावी पद्धतीने करतात. आणि इकडे बाईच्या स्वरूपातील आलेली धाव पाहिल्या मिळते. धावसंख्या 13 झाली आहे. चांगला बॉल फक्त ढकललाय. दिशा दिली आहे. एक धाव तर घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला जाईल का पाहायचं. यस कॉल दिलाय. आणि इकडेच थोडीशी चुकी देखील झाली होती आणि त्या प्रयत्नात या ठिकाणी पाहायचं आहे. विकेट येताना पाहायला मिळते. धक्का बसलाय पहिला. बिलाल दाखल होताना पाहायला मिळत आहेत. बिलाल यावेळेला आल्या पहिलाच बॉल लॉंग ऑफच्या दिशेने खेळलाय. 6 धावांसाठी बिलालच्या बॅटमधून सिक्सर येतोय. प्रेक्षकांनी कॅच पकडली असेल तर त्यांच्यासाठी पुरस्कार असणार आहे. एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा पुन्हा एकदा कॉल दिला अतिशय जलद गतीने. धीरज त्या ठिकाणी पोहोचले खरे. 2 धावा मिळत आहेत. तिसरीचा कॉल देखील दिला जातोय. धावा महत्वाच्या आहेत. फायनल मॅच आहे. इकडे हार मानून चालणार नाही. आपण दिवसभर कसे खेळलो यापेक्षा या मॅच मध्ये कसं खेळतोय त्याला महत्व आहे. कारण जिंकणार आहे तो पहिला नंबर, पराभूत होणार दुसरा नंबर. आणि इकडे नो बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. +3 धावा देखील येत आहेत. क्रिकेटसाठी प्रसिद्ध असणारं हे गाव दही काला उत्सवासाठी देखील प्रसिद्ध आहे. गोविंदा पथकांसाठी प्रसिद्ध आहे. गणेश मूर्तिकारांसाठी देखील प्रसिद्ध आहे. तबला बनवणाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. भजनी कलाकारांसाठी देखील, भजनी बुवांसाठी देखील प्रसिद्ध आहे. शिक्षकांसाठी देखील प्रसिद्ध आहे. आणि विशेष म्हणजे आज नवी मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित गावांपैकी एक गाव म्हणून देखील ओळखलं जातं असं हे धारावे गाव. आज धारावे गावात येण्याचा योग येतोय. 24 धावा धाव फलकावर अंगद पाटील. यावेळेला कव्हर्सला उडवलाय बॉल. फटका फसलाय. तिकडे आहे धीरज परंतु फ्री हिट होती आणि त्याच्यामुळे बचावले गेले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 25 धावा. बऱ्याचदा असं होतं बॅटरलाही माहीत नसतं, बॉलरलाही माहीत नसतं, फिल्डरलाही माहीत नसतं आणि कॉमेंटेटरला सुद्धा माहीत नसतं की ही फ्री हिट आहे. क्रिकेटचा अद्भुत खेळ आज नवी मुंबईमध्ये पाहायला मिळाला. जगतो आपण क्रिकेटचं आयुष्य. उसळी होती. इकडे खेळायला गेले जरूर परंतु बॅटची कडा घेत अगदी स्लीपला फिल्डर तैनात केले गेले होते विकी आणि त्यांच्याच दिशेने मात्र बॉल जातोय. विकेट. सर एक रसिक प्रेक्षक इंग्लंडवरून आपली मॅच बघतोय. अर्थातच ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच ची
जर्सी पुरस्कृत केली आहे तेजस बांदल आणि त्यांच्याच माध्यमातून द फ्लेम रेस्टॉरंट टिक्का फ्लेम रेस्टॉरंट चे प्रॉपरायटर सुजित बोकरे थेट फ्रॉम इंग्लंड साता समुद्रापलीकडून आज त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजमध्ये ज्यांना बाईक मिळेल त्यांच्यासाठी नव्हे तर मॅन ऑफ द सिरीजसाठी ज्यांना बायसिकल मिळेल म्हणजे जो कॉम्प्रोमाइज करेल खेळाडू त्याच्यासाठी कॅश प्राईज तब्बल 5,000 रुपये डिक्लेअर झालेत आणि ते जमा सुद्धा झालेत आयोजकांकडे. ही महत्वाची बाब. सुजित बोकरे यांच्याकडून हा पुरस्कार देखील या ठिकाणी देण्यात येतोय. पहा, जरी ते आज इंग्लंडमध्ये आहेत, लक्ष आपल्या गावाकडे आहे. याही वेळेला अंगाचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर टर्न होताना पाहायला मिळाला. बायच्या स्वरूपातील एक धाव कळवली जाते. 2 ओव्हरचा खेळ संपतोय आणि धावसंख्या झालेली आहे ती 26 धावा. आणि ते जी फायनल मॅच सुरू आहे, 2 ओव्हरचा खेळ संपतोय, धावसंख्या झाली आहे 26. कशा प्रकारे पाहता या धावफलकाकडे? मॅच भरपूर महत्वाची. आता मात्र 4 षटकांच्या सामन्यामध्ये जे काही करायचंय ते तुम्हाला आताच करावं लागेल. मगाशी तुम्ही फार छान सांगितलं, दिवसभरामध्ये जे काही तुम्ही मेहनत घेतली आहे त्या मेहनतीची फलश्रुती आता मात्र मिळणार. कोणाला मिळणार? ते प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. कारण चॅम्पियन संघ म्हणला की मग त्याची चर्चा पूर्ण वर्षभर होती. पुढच्या वर्षी सुद्धा आपण जेव्हा इथे येऊ, तुम्ही जर का इथे आलात तरी सुद्धा आपण मागच्या वर्षीमध्ये डिफेंडिंग चॅम्पियन कोण होता याची आपण चर्चा करत असतो. म्हणूनच चॅम्पियन पदासाठी सुरू असलेली ही लढत, ही झुंज आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक संघ म्हणजे दोन्ही संघ शर्तीचे प्रयत्न करतील. प्रयत्न तर करणारच आहे, कारण चर्चा विजेत्याची होते आणि सर्व दूरपर्यंत हेच होणार की जिंकलं कोण धारावीमध्ये. प्रत्येक गावागावात प्रत्येक नाक्यावर चर्चा हीच होणार आहे. धारावीची स्पर्धा कोणी जिंकली, मोटरसायकल कुणाला मिळाली याची देखील चर्चा होणार आहे. 26 धावा धावफलकावर आहेत आणि तिसऱ्या ओव्हरसाठी येत आहेत पनवेलच्या देवतगावचे मयूर वाघमारे. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. दिनू कांबळे यांना थांबवणं तेवढं सोपं नाहीये. हवाई यात्रा बॉलची 6 धावा, सिक्सर. आज दिवसभरात दिनू कांबळे यांनी देखील दाखवलंय. षटकार खेळलाय, धावसंख्येला 32 वर पाठवलंय. ही फायनल मॅच आहे आणि त्याच्यामुळे इकडे बेस्ट परफॉर्मन्स तर द्यायचा आहे. दिनू हा बॉल काही कळला नाहीये. नाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केलाय खरा. धाव मात्र या ठिकाणी घेतली गेली आहे. 33 धावा धावफलकावर. चांगला बॉल टाकला. शेवटच्या क्षणापर्यंत जर पाहिलं तर थोडंसं प्रभावित केलं होतं. शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर थोडासा कसाबसा खेळण्याचा प्रयत्न राहिला दिनू यांचा. अय्यूब बॅटिंगसाठी येत आहेत. यावर्षी मानाच्या सुप्रीमो चषकामधील अर्धशतक आणि बेस्ट बॅटरचा पुरस्कार जिंकणारा कासरवडवलीचा बॅटर अय्यूब. ओ, इकडेही चांगला बॉल पाहायला मिळतोय. एक धाव घेतली गेली आहे, थ्रो केला गेलाय आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. रनआउट आहेत की नाही अय्यूब? SN ग्रुप धारावे आणि ही स्पर्धा स्वर्गीय अनंत म्हणजे अण्णा म्हात्रे चषक आपल्याला पाहायला मिळते. 3 दिवस चाललेला क्रिकेटचा अद्भुत सोहळा. आपण सगळ्यांनी आनंद घेतला या स्पर्धेचा. आज अंतिम टप्प्यामध्ये हा सोहळा जाताना पाहायला मिळतोय. धारावे गाव देखील सगळ्यांना पाहायला मिळालं. प्रेक्षकांनी एन्जॉय केलं. तारे सितारे या ठिकाणी आले. तीन वेगवेगळे फॉर्मॅट होते. नॉट आउट. लेग बायच्या स्वरूपातील धाव कळवली जाते. पुन्हा एकदा मयूर. समोर आहे दिनू. दिनू फेकलाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. बॉल जसा बॅटला लागला टक असा आवाज आला आणि सगळ्यांच्या माना गेल्या सीमारेषेच्या पलीकडे. पावसाळी क्रिकेटचा राजा
नवी मुंबईमध्ये बरसतोय. ओवेस शेख यांच्यासाठी पारितोषिक आहे. आयवा कॅच त्यांनी घेतली आहे. पारितोषिक जमाय. दिनू मात्र या ठिकाणी क्या बात आहे. ओवेस शेख यांनी कालही कॅच घेतली आहे. मयूर वाघमारे, दिनू कांबळे 41 धावा आहेत. वेगात बॉल टाकलाय. हा बॉल थोडासा कमी उंचीचा देखील होता. बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही आणि धावसंख्या 41 वर थांबताना आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. किती धावा बनवल्या जातील याची चर्चा. धारावी गाव अंगद पाटील, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. आणि तिकडे 3 ओव्हरचा खेळ संपतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर पुढे जात असताना पाहायला मिळते 42. 3 ओव्हर 42, 1 ओव्हर बाकी आहे. आहेत की नाही. खूप चांगलं मनोरंजन त्यांनी केलंय. आपलंही कौतुक. सगळ्यात शेवटच्या ओव्हरकडे पहिल्या डावातील प्रसन्न पाटील, धुंद्रेगावचे खेळाडू आहेत पनवेल परिसरातील. तर अंबरनाथचे दिनू कांबळे जबरदस्त कामगिरी करतायत. 18 धावांवर ते बॅटिंग करतायत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 42 धावा झालेल्या आहेत. फायनल मॅच सुरू आहे. व्यावसायिक गट सुरू आहे आणि धारावी नवी मुंबईमधील मानाची स्पर्धा सुरू आहे. 4 ओव्हरचा सामना आहे. दिनूसाठी टाकला गेला पहिला बॉल यष्टीरक्षकांकडे जाईल. विकी यांच्या हातामध्ये डॉट बॉलने सुरुवात होते. भव्य दिव्य असं आयोजन पाहायला मिळालं. स्वर्गीय अनंत म्हात्रे चषक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. युवा नेता, दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस आणि समाजसेवक सूरजदादा अनंत म्हात्रे यांचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे, जे आपण सगळेच आनंद घेतात मोठ्या संख्येने. हो 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 हो, प्रश्न विचारला दिनूला यावेळेला. काही क्षणात या उसळत्या बॉलने गेलाय बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने. ज्या दिनूने आज जबरदस्त कामगिरी केली आहे त्यांना मात्र मागील 2 बॉलवर थांबवलंय या प्रसन्न पाटीलने आणि आपल्या टीमला प्रसन्न केलंय पहिल्या 2 बॉलवर. तरी पाहूया काय होईल पुढे. 42 धावा. क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल याचा नेम नाही. कधी इकडे तर कधी तिकडे, कधी बॅटरकडे ते कधी बॉलरकडे जाणारे सामने आपल्याला पाहायला मिळतात. दिनू कांबळे 2 बॉल होते प्रसन्नचे आणि आता मात्र प्रसन्न केलंय दिनूने आपल्या टीमला. 6 धीरज भोईरचे कौतुक करावं लागेल. 360 नवी मुंबई ज्यांच्याही संकल्पनेतून ही स्पर्धा पुढे आली. सूरजदादांचे आयोजन. आमचे मयूर कोरडे देखील आज आवर्जून भेटले. संदीप नाईक प्रतिष्ठानची ही स्पर्धा, SM ग्रुपची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दिनू यावेळेला स्ट्रोक खेळतायत खरे, परंतु एक धाव त्या ठिकाणी मिळेल. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल मात्र दिला गेलेला आहे. दिनूने तो कॉल दिलाय आणि धाव घेण्याच्या प्रयत्नात अय्यूब रनआउट होत आहेत. यस, विकेट नाहीये आणि क्रॉस सुद्धा नाहीये. यस,
49 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा प्रसन्न पाटील. बॉल फिरतोय, यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. शेवटच्या षटकात कमबॅक केलंय प्रसन्नने. आतापर्यंत 5 बॉलमध्ये 1 षटकार जरी आलाय, फक्त 7 धावा खर्च केलेल्या आहेत. फायनलची मॅच इतर सगळ्या मॅच पेक्षा वेगळीच असते. प्रसन्न यावेळेला उसळता बॉल, कव्हरचं क्षेत्र निवडलंय आणि अय्यूबच्या बॅट मधून आलेला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो, जो जाईल सीमा रेषा पार. षटकार. मिळेल. एका बाजूला स्पर्धेचे प्रणेते आणि त्यांच्या समवेत नितेशजी पाटील साहेब, नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालंय. धावसंख्या झालेली आहे ती 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली 55. जिंकण्यासाठी करायचे आहेत 56. नितेश सर काय म्हणाल या टार्गेटकडे, कारण ही स्पर्धा तुम्ही कव्हर करतायत आणि ही पहा प्रेक्षकांची गर्दी, मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांनी दारावे गाठलंय. चंदू सर, नक्कीच खेळाची सुरुवात कशी असू द्या, शेवट मात्र रुबाबदार व्हायला पाहिजे आणि शेवट गोड होण्यासाठी शेवटी मात्र खरं तर अखेरीस जे काही तुम्हाला करायचं आहे ते आता शर्तीच्या प्रयत्नातून करावं लागेल. मोर दॅन 100% द्यावे लागतील, कारण हा प्रोफेशनल खेळ आहे, ज्यामुळे खरं तर हे टार्गेट जरी शेवटच्या टप्प्यामध्ये मी म्हणेन एक फायटिंग टोटल जरी वाटली ना, तरीसुद्धा या मॅचमध्ये खरं तर चांगली घमासान आपल्याला पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ तुल्यबल आहेत. स्पर्धा मात्र नक्कीच रसिक प्रेक्षक एन्जॉय करतायत. व्यासपीठावर संपूर्ण खरं तर मी म्हणेन व्यासपीठ खचाखच भरलेला आपल्याला पाहायला मिळतं, जिथे खरं तर या व्यासपीठावरील मान्यवर, अनेक युवा आणि त्याचबरोबर SN ग्रुपचे अनेक असे सदस्य मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये, या संपूर्ण स्पर्धेचं यश सुद्धा एन्जॉय करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. SN ग्रुप धारावी आणि स्पर्धा मात्र आता महाराष्ट्र भारताच्या बाहेर सुद्धा पोहोचले, कारण भारताचे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध समालोचक आज या स्पर्धेसोबत मात्र जोडले गेलेत. दुसऱ्या डावाकडे आपण चाललेलो आहोत. फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळते. SN ग्रुप धारावीची ही भव्य दिव्य स्पर्धा, स्वर्गीय अनंत म्हात्रे स्मृती चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. धारावी गावामध्ये सुरू आहे फायनलची मॅच. एका बाजूला MUCC ओरिसा आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर NM रायगड विक्रांत केने प्रतिष्ठान यांच्यामधील फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 56 धावांचा पाठलाग 4 ओव्हरमध्ये करायचा आहे आणि या 4 ओव्हरमध्ये 56 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीला घाटकोपर पंतनगरचे खेळाडू आकाश जांगीड आणि दुसऱ्या बाजूला रायगड जिल्हा पुरन तालुका आणि गाव एकटघर अमित नाईक बॅटिंगसाठी मैदानात. आणि या डावामधील सूरजदादांच्या वतीने विशेष पुरस्कार आहे. या डावात जेवढे सिक्सर जातील प्रत्येक सिक्ससाठी 1000 रुपयाचा पुरस्कार. या मॅचमध्ये जो मॅन ऑफ द मॅच होईल त्याला सुद्धा 10,000 रुपयाचा पुरस्कार आहे, याची नोंद घ्यायची आहे. पारितोषिकांची उधळण होताना पाहायला मिळत आहेत. स्पर्धा यशस्वी झाली, अंतिम टप्प्यात आली आहे. शेवटचे 20 मिनिटं बाकी आहे आणि या शेवटच्या 20 मिनिटाला सुद्धा एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम मात्र दादांच्या माध्यमातून केलं जात आहे. कोणतीच कमी नाही आहे. तर इकडे पारितोषिकं देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहेत. मॅन ऑफ द मॅच घ्या, 10,000 जिंका, एक सिक्स मारा, 1000 रुपये जिंका. तर पाहूया या डावात काय घडणार. घाटकोपरचा असा फलंदाज ज्याने या हंगामात अगदी सौदी अरेबियाला जाऊन देखील बेस्ट बॅटरचा पुरस्कार घेतला, ISPL सारखी स्पर्धा खेळला, पाहायला मिळतात आपल्याला आकाश जांगीड. आणि दुसऱ्या बाजूला गेल्याच आठवड्यात धर्मवीर चषकात मोटरसायकल जिंकली ज्याने बांद्र्यामध्ये, अमित नाईक एकटघर जे ISPL देखील गाजवताना आणि जिंकताना पाहायला मिळाले, त्यांना देखील आपण आता मैदानात पाहतोय. परंतु पहिल्या ओव्हरसाठी गोलंदाजीसाठी पाहूया कुणाला आमंत्रित केलं जात आहे. करण पाटील भिवंडीच्या एक युवा गोलंदाज, आय थिंक केवणी दिवे गाव, आणि
हा युवा गोलंदाज आज प्रभावित करताना पाहायला मिळाला. चांगले बॉल फिरवले त्यांनी आणि आता त्यांच्याच हातात चेंडू सोपवलाय. शेवटच्या 4 ओव्हर आणि धावा करायच्या त्या 56. 24 बॉल 56. कोण बाजी मारणार? दुसऱ्या डावाकडे चाललोय. क्रिकेटच्या खेळाची मजा शेवटच्या क्षणापर्यंत असते. जोपर्यंत मॅच संपत नाही, जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही, जोपर्यंत शेवटची धाव होत नाही, तोपर्यंत काहीही होऊ शकते या क्रिकेटच्या खेळामध्ये. पाहूया या क्षणी काय होणार. पहिला बॉल, हो पहिला बॉल टप्पा पडतोय. त्यानंतर थोडंसं वळण देखील घेतोय आणि इकडे सेलिब्रेशनला देखील सुरुवात झाली आहे. आकाश जांगीड पहिल्याच बॉलवर आउट होत आहेत. कर्णधाराचा निर्णय होता ऋतिकचा पहिल्या ओव्हरमध्ये. आता मात्र करणला आणायचं आणि करणने काम केलंय. पहिल्या बॉलवर विकेट घेतली आहे. समोरच्याला गाड करायचा एवढा. पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. सुलतान यांनी घेतलेली अप्रतिम कॅच त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आता जे प्रेक्षक मैदानाच्या बाहेर कॅच घेतील त्यांच्यासाठी या स्पर्धेचे आयोजक, युवा नेते, समाजसेवक सूरजदादा म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक कॅचला 500 रुपयाचा पुरस्कार आयोजकासाठी असणार आहे. मोठ्या संख्येने पारितोषिक. 6 मारा, 1000 बॅटरने घ्या, मॅन ऑफ द मॅच घ्या, 10,000 घ्या आणि मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांनी कॅच घ्या. जेवढ्या कॅच घ्याल 500 रुपये प्रत्येक कॅचला असतील. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. योगेश पवार असे बॅटर आहेत, पाऊस पडल्यानंतर त्यांची बॅटिंग आणखी खुलते. पाहूया आज ती पुन्हा एकदा खुलावी लागेल. गेल्या वर्षी धर्मवीर चषक मालिकावीराची मोटरसायकल बाईक घेतली होती. DY पाटील पासून अगदी महाराष्ट्राच्या रणजी संघासाठी देखील क्रिकेट ज्यांनी खेळलंय. बॅटिंगसाठी योगेश पवार, पेनचे खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि भारतीय टेनिस, रबर आणि लेदर बॉल क्रिकेटमधील एक मोठं नाव. पाहूयात, करण हा युवा फिरकीपटू आहे. खूप सारे टॅलेंट आहे त्यांच्याकडे. 23 बॉलमध्ये अजूनही 56. करण समोर जर पाहिलं तर योगेश पवार आहेत. हा बॉल स्ट्रोक खेळलाय खरा, पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिला मिळेल. एक धाव तिकडे मिळेल. गोशांकित क्षेत्राच्या दिशेने ही धावसंख्या म्हणजे अजूनही 22 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 55 धावांची आवश्यकता आहे. 22-55. कोण जिंकणार ही मॅच? सगळ्यांना उत्कंठा आहे. प्रेक्षकांची देखील मोठी गर्दी झाली आहे. मोठं आयोजन देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. योगेश पवार स्ट्राईकवर आहेत. SN ग्रुप धारावीची ही भव्य दिव्य स्पर्धा. चांगला बॉल, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न राहिला आणि तिकडे जर पाहिलं तर 1 रन मिळेल. खोलवर टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळालाय खरा. या वेळेला स्ट्रोक खेळला आहे. 1 धाव मात्र त्या ठिकाणी घेतली गेली आहे. मिड विकेटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला, परंतु त्या ठिकाणी चौकार आणि या 4 धावांनी धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. धावसंख्या पुढे गेली आहे 6 धावांवर. धावांची गरज आहे. शेवटचा सामना आहे. सगळ्यांच्या नजरा इकडे लागलेल्या आहेत. कोण मारणार बाजी, कोण जिंकणार ही मॅच? कुणाला मिळणार 1 लाख, कुणाला मिळणार 50,000, कुणाला मिळणार 1 लाख? एका दिवसात लखपती कोण होणार आणि कुणाला मिळणार मोटरसायकल? या सगळ्या गोष्टींची उत्तरं मिळतील. मैदानाच्या बाहेर कॅच घ्या, 500 रुपयाचा पुरस्कार. यावेळेला समोर उडवलाय बॉल, फटका खेळलाय योगेश पवार यांच्या बॅटमधून. षटकार तर खेळलाय आणि जोडीला यांच्या वतीने 1,000 रुपयाचा पुरस्कार.
या षटकाराने ओव्हर पहिली सुरू आहे. पहिल्या डावात स्ट्रगल पाहायला मिळालं, दुसऱ्या डावात पाहायला मिळणार आहे. चुरसाई फायनल आहे. योगेश पवार याही वेळेला स्ट्रोक खेळताना पाहायला मिळत आहेत आणि हा स्ट्रोक डिक्लेअर साठी जाताना पाहायला मिळेल. आणि पहिली ओव्हर जरी विकेट आली असेल, पहिल्या ओव्हरमध्ये धावा 13 झालेले आहेत, म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी 3 ओव्हरमध्ये 43 करायचे आहेत. नितेश सर, पहिल्या ओव्हरमध्ये 13 झाले आहेत. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक असताना मात्र नक्कीच चांगली फाईट करतील योगेश पवार. त्याच्या समवेत अमित नाईकनं गेले कित्येक वर्ष मात्र नक्कीच अशा परिस्थितीला मात्र नक्कीच सामोरे जाऊन आपल्या संघाला चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिले. दोन्ही संघांना खरं खेळाडूंकडे चांगला एक्सपिरियन्स आहे. मॅचमध्ये मजा येईल. यस, मजा येईल, कारण एका बाजूला योगेश पवार, एका बाजूला अमित नाईक, इन फॉर्म बहरत असणारा परंतु आजचा दिवस गाजवणारा अंबरनाथच्या चिखलोली गावचा वेगवान गोलंदाज अनिकेत मत्ते, त्यांच्या हातात मात्र बॉल सोपवलाय. मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच होते, त्याच्यामुळे लक्ष असेल अनिकेत मत्ते यांच्याकडे. यांच्या 6 बॉलकडे सुद्धा 18 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. फायनल कोण जिंकणार, बाजी कोण मारणार, आणि हे पर्व लक्षात राहण्यासारखं राहणार आहे. एक भव्य दिव्य आयोजनासाठी आणि प्रत्येक गोष्टीच्या पूर्ततेसाठी देखील 3 दिवस खेळाडूंच्या तर जेवणाची व्यवस्था होती, प्रेक्षकांच्याही जेवणाची व्यवस्था होती ज्या ठिकाणी. अशी ही स्पर्धा. चला मॅच सुरू करायची आहे. अमित नाईक, हो अमित नाईक, ज्याने आता केला आहे एअर स्ट्राईक, सिक्सर. 3 काय स्ट्रोक खेळलाय. पाठीमागच्या पायावर वेट ट्रान्सफर केलं आणि 6 धावा बुक केल्या आणि 6 धावांबरोबर 1000 रुपये सुद्धा बुक केलेत क्या बात या आहे. षटकाराने. सर, ब्रेंडन मॅक्क्युलमची मला आठवण आली. अगदी त्याचाही फटका आपण गेले कित्येक वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा पाहतोय. अमित नाईक एक धाकाट फलंदाज आहे, परंतु षटकारांना 1000 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा मिळवलंय. अजूनही समीकरण मात्र या ठिकाणी बदलले. 19 धावा धाव फलकावर झालेल्या आहेत. ओ, इकडे व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल 20, म्हणजे अजूनही जर पाहिलं तर 36ची आवश्यकता आहे. 17 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. 17 मध्ये 36. अनिकेत मत्ते समोर जर पाहिलं तर अमित नाईक. कोलर टप्प्याचा हा बॉल टाकण्याचा प्रयत्न थोडासा पुढे केला होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय आणि आताही सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय हा बॉल. 4. सोळा बॉलमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू अमित नाईक, सध्या चर्चा आहे त्याच्या बॅटिंगची, परंतु अनिकेत मत्ते सुद्धा कमबॅक करू शकतो. एखादा चांगला बॉल मात्र टीमला मॅचमध्ये घेऊन येऊ शकतो. सामना होणार आहे 16 बॉलमध्ये 32. जिंकेल त्याला 1 लाख, पराभूत होईल त्याला 50,000, सामनावीराला 10,000. मालिकावीरासाठी जर पाहिलं तर एक मोटरसायकल देखील दिली जाणार आहे. पाहूया अंतिम टप्प्यात काय होणार. अनिकेत, ओ हो, अनिकेतने कमबॅक केलं या ठिकाणी. डबल माइंड झाले. थोडंसं मागे जाऊन खेळायचं होतं मिड विकेटला, नाही सक्सेस झाले आणि हा बॉल थोडासा बाहेर कट झाला, थोडासा बाउन्स झाला. अमितची नाराजी व्यक्त होताना पाहायला मिळते, परंतु अनिकेत खुश असतील. 15 बॉलमध्ये 32. कुणाला मिळणार 1 लाख, कुणाला मिळणार 50,000. MUCC ओरिसा विरुद्ध विक्रांत केने प्रतिष्ठान NM रायगड. अमित यावेळेला स्ट्रोक खेळतात खरे मिड विकेटच्या दिशेने. गवतामध्ये बॉलचा वेग बंदावलाय. 1 धाव घेतली आहे. कॉल दिला दुसऱ्या धावेचा. रिस्क होती तिकडे आणि आता पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी प्रयत्न करताना पाहायला मिळाले आणि कदाचित ज्या ठिकाणी पंचांच्या निर्णयाची आम्ही वाट पाहतोय. एकंदरीत 3 धावा, जिकडे कदाचित 1च धाव आली असती तिकडे 3 धावा येताना पाहायला मिळत आहेत. समीकरण बदललंय. अजूनही 14 बॉल आणि 29. मॅच हळूहळू बनू लागली आहे. 14 बॉलमध्ये 29 धावांची आवश्यकता. SN ग्रुप धारावीची ही स्पर्धा चर्चेत राहते. फायनल आणि सगळ्यांना ही चर्चा आहे फायनल मॅच मध्ये बाजी कोण मारणार. व्यावसायिक गट आहे.
अंबरनाथचे गोलंदाज आहेत. दुसऱ्या बाजूला उरण तालुक्यातील फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला पेन तालुक्यातील फलंदाज एका बाजूला पाहायला मिळत आहेत. नवी मुंबईच्या धारावीमध्ये सुरू असणारा क्रिकेटचा हा सोहळा प्रेक्षकांची देखील चांगलीच गर्दी होताना पाहायला मिळते. आज ऊन पावसाचा खेळही राहिला आणि मॅचेसही चांगल्या पाहायला मिळाल्या. ओहो, इकडे वेग प्रचंड पाहायला मिळाला खरा आणि पंचांचा इशारा मात्र या ठिकाणी. व्हाईट बॉल प्लस 1 धाव, म्हणजे धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी पुढे जात असताना पाहायला मिळते. 2 धावांनी समीकरण बदलले पुन्हा एकदा. 14 मध्ये 27, 14 मध्ये 27 धावांची आवश्यकता अजूनही आहे. अमित नाईक मैदानावर आपल्याला पाहायला मिळतात. जे अमित नाईकने आतापर्यंत एक षटकार मारलाय, एक चौकार मारलाय. योगेश पवार यांचा एक षटकार आलाय आणि या डावात जेवढे षटकार येणार आहेत प्रत्येक षटकारासाठी सूरजदादा यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार आहे. सगळ्यांना चर्चा, सगळ्यांना उत्कंठ याची आहे की या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच कोण होणार, कारण त्याला 10,000 रुपयाचा पुरस्कार सूरजदादांकडून आहे. ओ, इकडे वेगातील बॉल येताना पाहायला मिळाला खरा, परंतु पाठीमागे नाही अडलाय बॉल. आणि आता मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर समीकरण बदलत आहे. वेगातील बॉल पाठीमागे डॉट बॉल आहे. येस, चांगले एफर्ट्स पाठीमागे दाखवले गेले. 13 बॉल 27 फायनल मॅच. यावेळेला स्क्वेअर लेगची दिशा निवडली आहे, परंतु अशा दिशेने गेलाय ज्या ठिकाणी डिक्लेअर झोन आहे. एका धावेमध्ये अनिकेत खुश असतील. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धाव संख्या झाली आहे 30. 2 ओव्हर बाकी आहेत. धावांची आवश्यकता आहे 26, म्हणजे मॅच ऑन आहे. असंख्य मॅचेस जिंकून दिल्या, स्पर्धा जिंकून दिल्यात. आजही जिंकावंच लागणार आहे. क्रिकेटचा खेळ असा आहे, काल तुम्ही काय केलं याच्यापेक्षा तुम्ही आज काय करणार याच्या हे महत्त्वाचं आहे. आणि स्वतःला सातत्याने कित्येक वर्ष सिद्ध केले योगेश पवार यांनी सुद्धा. परंतु गोलंदाजीसाठी उल्हासनगरचं नाव ज्यांनी अगदी शारजा इंटरनॅशनल स्टेडियमपर्यंत नेलं, सुलतान येत आहेत गोलंदाजीसाठी. ही लढत पाहण्यासारखी असणार आहे. पावसाळी क्रिकेटमध्ये सुलतान यांची गोलंदाजी रबर बॉलवर आणखी खुलते. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न थोडासा कमी गतीने खेळला आणि काय फटका खेळलाय. फक्त पुश केला आणि एक अगदी तांत्रिक दृष्ट्या सक्षम फटका. 4 धावा. फक्त टायमिंग केलं, फक्त पुश केलं आणि या चौकारासाठी पाठवलंय. 11 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता. योगेश पवार. ओ, वेगातील बॉल या ठिकाणी टाकताना पाहायला मिळाले. या ठिकाणी विक्रांत केने प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा प्रथमेश दादा पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. प्रथमेश भाऊ, आपलं देखील हार्दिक स्वागत असणार आहे. डोंबिवलीवरून खास या स्पर्धेसाठी प्रथमेश दादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवलीचे सर्वेसर्वा आणि या टीमचे ओनर, आपलं स्वागत आहे. रिकेनभाई मोहंती, आपलं देखील स्वागत आहे. ओ, हा बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिला, फिरला, डॉट बॉल येतो आहे. समीकरण मात्र पुन्हा एकदा बदलत आहे. 9 बॉलमध्ये 21. कोण जिंकणार या मॅचला चर्चा सुरू आहे. 9 बॉल बाकी आहेत. 21 धावांची आवश्यकता. SN ग्रुप धारावीची स्पर्धा. सूरजदादा मात्रे यावेळेला स्ट्रोक खेळाय खरा, परंतु पाहूया समोरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय आणि आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. योगेश पवार क्लासिकल बॅटिंग. 4. आठ बॉलमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. सामना दोन्ही बाजूने चाललाय. यावेळेला टायमिंग लाजवाब. योगेश पवार यांचा वार आणि बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. पर 1000 रुपयाचा पुरस्कार सुद्धा. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळतो आहे. व्हाईट बॉल तिकडे घोषित केला जाईल. 7 बॉलमध्ये आता मॅच जिंकण्यासाठी 10ची आवश्यकता आहे.
तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. गोलंदाजी संघाने करणाऱ्या संघाने मात्र या वाईडला चॅलेंज केलंय. स्वतः गुरुनाथ पाटील चांगले क्रिकेटर आहेत आणि या मैदानामध्ये 95 धावांचा रेकॉर्ड सुद्धा त्यांच्या नावावर आहे. 2022ला हा रेकॉर्ड केला होता. आणि हा बॉल योग्य होता. म्हणजे मॅच गेली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये, जिकडे 6 बॉलमध्ये 11. प्रेक्षकांनाही अशीच मॅच पाहिजे होती, चुरशीची, दोन्ही संघांच्या बाजूला जाणारी. कधी मॅच डोंबिवली रायगडला जाते, कधी मॅच ओरिसाला जाते. रिकेन मोंती साहेब, अंजू अन्वी मॅम यांची टीम एका बाजूला आहे आणि एका बाजूला प्रथमेश दादा पाटील आणि अंगद पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली NM रायगड. 6 बॉलमध्ये 11. शेवटच्या क्षणी काय होणार हेच मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायचंय. गेल्याच आठवड्यात धर्मवीर चषक ही स्पर्धा 3 लाखाचा पुरस्कार पवन केने गोलंदाजीला होते. शेवटच्या 2 बॉलवर 2 धावा पाहिजे होत्या, नाही दिल्या. आता तेच पवन केने मात्र या ठिकाणी सुपर सिरीज मान्सून 6 बॉलमध्ये 8 धावांची गरज होती. पवन केने बॉलिंगला होते, नाही दिल्या. परंतु आता प्रतिस्पर्धी वेगळे आहेत, हे सुद्धा महत्वाचं आहे. आता योगेश पवार आहेत, आता अमित नाईक आहे, परंतु मजा येणार आहे. प्रेक्षकांनो, मॅच आणि स्पर्धा आवडली असेल, एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. सामना अंतिम टप्प्यामध्ये आलाय. 6 बॉलमध्ये 11 धावांची आवश्यकता. पहिला बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिला मिळेल. अमित नाईक एअर स्ट्राईक करायला प्रसिद्ध आहेत. दुसऱ्या बाजूला पवार पॉवर, महाराष्ट्रासाठी काही नवीन नाहीये. योगेश पवार मैदानात आहेत. 5 बॉलमध्ये 10. शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार लढत आपल्याला पाहायला मिळते. फायनल मॅच जबरदस्त लढत पाहायला मिळते. पवन केने, ओ हो फिल्डर आहेत तिकडे. काय बॉलिंग केली जाते, दबाव. आणि आता रनआउट आहेत की नाही हे तिसरे पंच ठरवतील. परंतु 4 बॉलमध्ये 10 करायचे तेवढं मात्र नक्की आहे. सर रिव्ह्यू घेतलाय ना? 4 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. हळूहळू सामना मात्र अगदी चुरशीचा. फायनलचा आनंद मात्र या ठिकाणी मिळतोय आणि फायनल अशीच व्हावी लागते जी दोन्ही संघाच्या बाजूने जावी लागते. धीरज, आपल्या मनापासून आभारी आहे. या स्पर्धेचा घटक बनण्याची संधी तुम्ही दिलीत. सूरजदादा, तुमचे सुद्धा आभारी आहोत आम्ही. आणि धारावे गावात येण्याचा योग येतोय आणि एक भव्य दिव्य अशी स्पर्धा आणि फायनल मॅच चांगलीच रंगली आहे. यावेळेला स्ट्रोक खेळला अमित नाईक यांनी. पाहूया किती धावांसाठी आहे. 1 धाव मिळणार आहे. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 3 बॉलमध्ये 9. जर का एखादा षटकार आला मजा येईल. विनय मात्रे, दिगवडे गाव. यावेळेला अमितने मॅच जिंकून दिली तर त्याच्यासाठी विशेष पुरस्कार आहेत. इकडे जर पाहिलं तर अजूनही सामना संपलेला नाहीये. 2 बॉल 8. सगळे म्हणत असतील जर का या बॉलवर मोठा फटका आला मजा येईल, मजा येईल. योगेश पवार त्यासाठी ओळखले जातात. पवन केनेने काय बॉलिंग केली आहे. सध्याच्या घडीत चर्चेतील खेळाडू सेल्फीसाठी गर्दी का होते दाखवून देत आहेत. परंतु योगेश पवार हे सुद्धा महान खेळाडू आहेत. सर्व प्रकारचं क्रिकेट कोळून प्यालेत आणि रबर बॉल क्रिकेटचा राजा त्यांनाही म्हटलं गेलेलं आहे. 2 बॉलमध्ये 8. फायनल मॅच. SN ग्रुप धारावीची ही जबरदस्त स्पर्धा. 6 मारला तर 1000 रुपयाचा पुरस्कार 6 साठी वेगळा. मॅन ऑफ द मॅच जो घेईल 10,000चा वेगळा. काय होणार शेवटच्या 2 बॉलवर. प्रेक्षक युट्यूबलाही मात्र चांगली गर्दी करतायत. 5000 प्रेक्षक आता मॅचचा आनंद घेत आहेत. फायनल मॅच आहे. एका बाजूला योगेश पवार, एका बाजूला पवन केने, एका बाजूला ओरिसा, एका बाजूला डोंबिवली रायगड. यावेळेला स्ट्रोक खेळलाय हवाई यात्रा बॉलची आणि बॉलला भिरकावून दिलाय सीमारेषा.
रुपये सुद्धा बुक केले, परंतु मी काय सांगतोय, क्रिकेटचा खेळ असा आहे, जो शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही, शेवटची धाव जोपर्यंत होत नाही, काय होईल याचा नेम नाही. एक बॉल 2 धावा, काय होणार काय होणार. योगेश पवार, पवन केने, पुन्हा एकदा तसाच सामना चित्तथरारक. आज स्थळ बदललंय, आज नवी मुंबई आहे, आज धारावे गाव आहे आणि खेळ मात्र तसाच रंगताना पाहायला मिळतोय. एक चेंडू आणि 2 धावा. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल, या मॅच साठी दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या वाजूयातच, कारण सामना गेल्या शेवटच्या बॉलवर. जो जिंकणार आहे, योगेश पवार यांनी जिंकून दिलं तर त्यांचं सेलिब्रेशन होईल, त्यांना उचलून घेतलं जाईल. आणि पवनने जर जिंकून दिलं, सेल्फी तर होतीलच, परंतु पवनला देखील इकडे उचलून घेतलं जाईल. पाहूया काय होणार. क्रिकेटच्या खेळाची बातच न्यारी आहे. क्रिकेटचा खेळ आपल्याला वेळ लावतो, त्याचं कारणच हे आहे, या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. शेवटचा क्षण कुणाच्या नावे होणार. योगेश पवार, पवन केने. यावेळेला स्ट्रोक तर खेळलाय खरा, परंतु पाहूयात. एक धाव त्या ठिकाणी घेतली, खेळाडू स्किट झाले, थ्रो केला जातोय आणि ओ, आणि इकडे स्किट झाले. केली आहे. क्रिकेटला वय नसतं, टायमिंगची गरज असते या क्रिकेटला, आणि काय क्रिकेट दाखवलंय. दोन्ही टीम चांगल्या खेळल्या, दोन्ही टीमचं कौतुक. आणि यापुढील सर्व प्रोग्रामसाठी मी नितेश सरांकडे जातोय. आणि काय सामना रंगलाय, जबरदस्त. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये सर्वच क्रीडा रसिकांनी मात्र जबरदस्त आनंद आणि या मॅचला एन्जॉय केलं. काही क्षणामध्येच आपण मेन प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी